मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बुधवारी दुपारी मार्केटला आलो त्यावेळेस शेतकऱ्यांची मोठी लगबग होती आणि तरकारीला बाजारभाव काढण्याचं सांगण्यात आलं. प्रत्यक्षात काय बाजारभाव आहे 10 किलोचा तो आता हेमंत कुमार आणि कंपनीचे मालक हेमंत पोखरकर माझ्यासमोर आहे. काय परिस्थिती आहे आता फ्लावरला बाजार आहे 300 ते 350 रुपये 10 किलोला. मिरचीला 40 ते 45 रुपये किलो मिरची किलो हा बीटला बाजार आहे 200 ते 250 रुपये 10 किलो हा 10 किलोला. आणि भेंडीला बाजार आहे 25 ते 30 रुपये 1 किलो. आणि कोबीला बाजार आहे 14-15 रुपये किलो. हां मकाला बाजार आहे 16-17-18 रुपये किलो. हां आणि फरशीला बाजार आहे 50 रुपये किलोपर्यंत. कारली बाजार आहे 40 ते 45 रुपये किलो. दोडक्याला बाजार आहे 45 ते 50. दुधीला बाजार आहे 15 ते 20 रुपये किलो. अशा प्रकारे मिरचीला 45 ते 50 रुपये बाजार आहे. सगळ्यात जास्त बाजार कशाला आहे? सगळ्यात जास्त फ्लावरला बाजार आहे 300 ते 350 रुपये किलो. म्हणजे अजून वाढण्याची शक्यता आहे का? वाढण्याची शक्यता आता आज जागावर स्थिर राहील बाजार. कशामुळं काय कारण? बाजार गिरायकांचे थोडे संतुलन जागेवरतीच आहे. हां आणि गिरायके म्हणतात ह्याच भावात जास्त भावात पैसे होत नाही, ह्याच भावात पैसे होतात. आणि कारण काय? कुठं माल जातो हा? हा माल आमचा दिल्लीला जातो फ्लावरी, हां गुजरातला जातो आणि वाशी मार्केटला जातो. आणखीन दुसरं काय काय? आणि काकडी गवारला पण बाजार तेजी आहे 700-800 रुपये भाव गवारीला आहे. 70 ते 80 रुपये किलो. काकडीला 15 ते 20 रुपये किलो. ढोबळी मिरची 30 ते 35 रुपये किलो. आणि डांग्या भोपळा तो येतो का? डांग्या भोपळा पण येतो मार्केटला 15 ते 20 रुपये किलो पर्यंत जातो तो डांग्या भोपळा. आणि दुसरं आणखीन काय माल आहे? आपला आलं 50 ते 100 रुपयापर्यंत किलो का? हां चांगली बाजार आहे. आलं. एकंदर मंचर मार्केटमध्ये खेड, आंबेगाव, जुन्नर, शिरूर तालुक्यातून मोठ्या प्रमाणात माल येतो. आणि नेमकं माल यायचं कारण काय? कारण इतर ठिकाणी तरकारी मार्केट आहे पण इथे येण्याचं कारण काय? इथे कारण म्हणजे आम्ही पैसे शेतकऱ्यांना रोख देतो, जेवढं जास्त होईल तेवढं रोख देतो. काय तर मग 4-8 दिवसात शेतकऱ्यांना पेमेंट असतं, त्यामुळं शेतकरी माल घेऊन येतात आमच्याकडे. आणि वजनाची पावती कसं आहे? वजनाची पावती डिजिटल पावती आहे वजनाची. मार्केटची पावती असते वजनाची, मार्केटचा माणूस असतो वजनाला. हां त्याच्यामुळं वजन हे परफेक्ट असतं मार्केट. आणि कुठले व्यापारी येतात इथं? दिल्लीचे व्यापारी आहेत, पनवेलचे आहेत, वाशीचे आहेत, कल्याणचे आहेत, सर्व व्यापारी सगळे पण माल घ्यायला येतात. नाशिकचे पण व्यापारी येतात माल घ्यायला. आता तुम्हाला किती दिवस झाले तुम्ही हे काम करताय? आता मला 15-16 वर्ष झालं मी मार्केटमध्ये आहे. माझ्या वडिलांपासून धंदा आहे. वडिलांना 30-35 वर्ष झालं धंदा चालू आहे आमचा. एकंदर मंचर मार्केट हे शेतकऱ्यांसाठी चांगलं आहे अशी जी चर्चा आहे ती वास्तव आहे का? हो 100% मंचर मार्केट चांगलं आहे शेतकऱ्यांसाठी. आता याला इथं माल कुठून येतो? दूरवरून शिरूर ढवळपुरी हां. तिकडून फ्लावर येतात आम्हाला अक्कलच्या गडीला. रावडेवाडी सगळ्या भागातून फ्लावर येतात आम्हाला. अजून म्हणजे आता सध्या शॉर्ट माल कुठला आहे? आता सध्या शॉर्ट बीट आहे हां आणि गवार आहे. या मालाला तेजी आहे. बीटला 25 ते 30 रुपये बाजार आहे. गवारीला 70-80 रुपये किलोला बाजार आहे. म्हणजे एकंदर अजून बाजारभाव वाढण्याची शक्यता आहे. आहे. सगळ्यात जास्त माल कुठला येतो इथं? सगळ्यात जास्त माल फ्लावर आणि बीट येतो. बीट येते. आणि सगळ्यात कमी माल कुठला येतो? सगळ्यात कमी आता सीझनला गवारी आता कमी झाल्यात. हां वांगी कमी झाल्यात. हां असं झालंय. बरं ठीक आहे. मंचर बाजार समितीचे हेमंत कुमार यांनी माहिती दिली आहे आणि शेतकऱ्यांना चांगला बाजारभाव मिळतोय. तर शेतकरी सध्या खुश आहे. परंतु काही दिवसापूर्वी हेच बाजारभाव गडगडले होते त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले. त्यामुळे शेतीमालाला जे तरकारी आहे त्याला चांगला जीव लावला. मेहनत शेतकरी घेतात. अजून चांगल्या पद्धतीने केली तर उत्पादन वाढेल आणि बाजारभावसुद्धा वाढेल असा आशावाद करूया.